शिवसेनेचे उद्धव ठाकरे कधी निवडणूक लढवत नाहीत, मात्र त्यांनी तरुणांमध्ये भांडणं लावून दिली आहे. ते मराठा समाजाचे नाहीत. त्यांनी शिवाजी महाराजांचा विरोध केला, तीच आता शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागतायत, अशी जोरदार टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी संगमनेर तालुक्यातल्या साकूर येथील जाहीर सभेत केली. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत पटोलेंनी ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. नोटबंदीच्या काळात 15,000 उद्योगधंदे बंद झाले. तरुणांना पकोडे विकायला सांगणाऱ्या या मोदी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या पाठोपाठ तरुणही आता त्यांना धडा शिकवतील असा विश्वास व्यक्त करत बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात कांबळे नक्कीच खासदार होतील, असं पटोलेंनी म्हटलंय. आमच्या बेरोजगारांची तर हालत खराब आहे. तरुणांना तर आता सांगावं काय तर जय भवानी जय शिवाजी तुम्हाला शुभकामना देतो शिवसेनेवाल्यांना. उद्धव ठाकरे आणि काय नाही, कधी तर निवडणुकी लढत नाही त्या ठाकरे परिवारामध्ये, पण आपल्या तरुणांना लावून दिलं. आणि ते काही मराठाही नाही आहेत. ज्यानं शिवाजीचा विरोध केला तेच शिवाजी, तेच शिवाजी. ज्याने छत्रपतीचा विरोध केला तेच शिवाजीचं नाव घेतात आणि आपल्या तरुणांना बिघडवतात. माझी आपल्या सगळ्यांना शुभकामना की आपण सगळ्यांनी बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात आपण सगळ्या तरुणांनी प्रवेश केला, शिवसेना सोडली, त्याबद्दल तुमचा धन्यवाद. आणि मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो की तरुणांनी आता 2 कोटी युवकांना मोदीचं सरकार आल्यानंतर दरवर्षी नोकऱ्या देऊ. फडणवीसाचं सरकार आलं तर 5 लाख युवकांना दरवर्षी नोकऱ्या देऊ. महाराष्ट्रात नोटबंदी आणि जीएसटीच्या नंतर 15,000 उद्योग बंद झाले. 15,000 उद्योग बंद झाले. नोकऱ्या तर सोडा, त्या ऑनलाईन मध्येच आहेत सगळ्या. म्हणजे मागच्या काळात एमपीएससीच्या आरटीओच्या जागा निघाल्या आणि आमच्या बहुजनांचे पोरं त्याच्यामध्ये पास झालेत, मुली पास झाल्यात, कोणी इंजिनियर होते, कोणी काय. यांनी आपला एक माणूस हायकोर्टात पाठवला आणि हायकोर्टाने निर्णय असा दिला की ज्याच्याजवळ हेवी मोटर व्हेकलचं लायसन असेल त्याला आरटीओची नोकरी भेटेल. आपल्या नोकरीची जी जाहिरात निघते जी शासनाच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये सगळे क्लॉज टाकले जातात. यांनी तर क्लॉज टाकला नाही. आता ड्रायव्हरला, ट्रक ड्रायव्हरला आरटीओ बनवत असं माहित नाही फडणवीसचं सरकार. या सगळ्या लोकांना पास होऊन एमपीएससीच्या परीक्षेत पास होऊन सुद्धा नोकऱ्या मिळाल्या नाही. अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती करून आपल्या तरुणांनाही पकोडे विकायला या लोकांनी लावण्याचं पाप केलं. म्हणून तरुणांनी, जसं शेतकरी गवळलेला आहे तसं शहरातल्या तरुणांनी, आता तुमचा सोशल मीडिया खूप चालतो, तुम्ही लोकांनी चालवलं पाहिजे. आणि जसं नागपूरमधून आणि आम्ही तिकडून सांगितलं की विदर्भामध्ये 10 जागा लोकसभेच्या, त्याच्यातल्याच एकाच चुकली आमची. त्या अकोल्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. एकाच चुकली तर 9 जागा आम्ही तिथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी निवडून आणतोय. तसंच मी इथं आलेलो भाऊसाहेब कांबळेंना जास्तीत जास्त दक्षिणेतली जागा तर नारायणरावनी घेतली जबाबदारी त्याची मगाशी, की त्या ठिकाणी दक्षिणेतली जागा येतेच आहे, पण भाऊसाहेब कांबळे हे जास्तीत जास्त मतानं निवडून आले पाहिजे. कारण की आता बाळासाहेब तर राज्यात राहतात आणि मी राहतो दिल्लीमध्ये. मी राहुल गांधीच्या जवळचा माणूस हो. त्याच्यामुळे मी आता राहुल गांधींना आजच मेसेज करणार आहे की साहेब, मी आज एका ठिकाणी, मी कालपर्यंत केरळमध्ये होतो, नाही तर मी येणार होतो. मला महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचा खूप दिवसाचा आग्रह होता की दक्षिणेमध्ये या, त्या वाजा वाजवायचा त्याचा, पण तो काही, मी तिकडे केरळमध्ये असल्यामुळे मी कालच रात्री केरळमधून आलो आणि केरळची जबाबदारी होती मला. आणि त्याच्यामुळे मला महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये जायचं होतं, पण तिकडल्या जबाबदारीमुळे आज मी इथं आलो. पण इथं आल्यानंतर मी आजच राहुल गांधी साहेबांना कळवणार आहे की एक खासदार अजून पुन्हा आमचा बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात, भाऊसाहेब कांबळेच्या निमित्तानं आमचा एक काँग्रेसचा खासदार पुन्हा या ठिकाणी मिळतो आहे. आणि म्हणून एक खासदाराची गरज आहे. कारण की आज एक मत इकडे तिकडे झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जी पेशवाई करू शकले नाही, त्याच पेशवाईंचा देवेंद्र फडणवीस राज्याचा मुख्यमंत्री आहे. त्यांच्याच संघाचा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आहे. या संघाची भूमिका आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपवणं, असं काम ते करतायत, अशी जहरी टीकाही काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोलेंनी केली. त्यावेळेस मी या फडणवीसला सांगितलं, खासदार होतो मी, सांगितलं रे देवेंद्र फडणवीस, तू करते काय, शेतकऱ्याला त्रास कशाला देते. नाही नाही नाही, शरद पवारांच्या काळामध्ये शरद पवारांनी मुंबईच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं.
वाचली होती मी बातमी तुम्ही. मी म्हटलं की ते शरद पवारांना समजा मुंबईच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं असेल आणि तुझ्या जो रेकॉर्डला असेल तर शरद पवाराला जेलमध्ये टाकणार. पण शेतकऱ्यानं काय पाप केलं? तू शेतकऱ्याला ऑनलाईन मध्ये उभं ठेवताय. पण फडणवीस पेशवाई आहे ना, ज्या छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक हे करू शकले नव्हते, तीच पेशवाईचा फडणवीस आपल्या राज्यातला मुख्यमंत्री झाला. आणि त्याचाच संघाचा नरेंद्र मोदी, कारण की संघवाले सांगतात की आता आमचा देशाचा प्रधानमंत्री संघाचा आहे, राष्ट्रपती संघाचा आहे, उपराष्ट्रपती संघाचा आहे, मुख्यमंत्री संघाचा आहे. या संघाची भूमिका आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपवणं. कारण गेल्या 5 वर्षात आपण पाहिलं की याने काय केलं? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर तिथं टिकत नाही, एक तातडीनं बदलत नाही. ते मेहबूबा मुफ्ती या पहिल्यापासून पाकिस्तानी आतंकवादी लोकांचे समर्थन करतायत. तिच्यासमोर भाजपनं युती करून 3 वर्ष संसार केला आणि हे मोदी देशप्रेमाचा नेहमी गोष्टी सांगत असल्याची टीकाही पटोलेंनी केली. निवडणुकीचा निकाल जो आहे तो याच्यामधून दाखवेल. हे लोक निघालेत. उद्धव ठाकरे सांगतात की आम्हाला मोदीला प्रधानमंत्री करायचं आहे, भाजपवाले सांगतात बोंदिवलीच्या झेंडापासून की आम्हाला नरेंद्र मोदीला देशाचा प्रधानमंत्री करायचं आहे. कशासाठी? कशासाठी हे उत्तर ते काय देत नाही. कारण की हेच उद्धव ठाकरे सांगत होते की मेहबूबा मुफ्ती म्हणून एक जम्मू काश्मीरची मुख्यमंत्री झाली होती. नारायणराव, तुम्हाला इतिहास जास्त माहिती आहे, थोडंसं काही लोकांना सांगितलं पाहिजे. ही महबूबा मुफ्ती जी आहे ही आतंकवाद्याचं समर्थन करते, ही पाकिस्तानचं समर्थन करते. आता पण परवा तिने सांगितलं की पाकिस्तान जवळ पण खूप सारा आहे, ज्या दिवशी त्यांनी हमला केला तर भारत संपेल, अशी ती बोलली. पहिलेपासून आतंकवादाचं समर्थन करणारी महबूबा मुफ्ती या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन तिच्यासोबत युती केली, तिच्याबरोबर 3 वर्ष संसार केला. म्हणजे संसार म्हणायचं की काय म्हणायचं पत्रकार? नाही तर तुम्ही लोक काही उलटा अर्थ लावा. सरकार चालवली ती मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री. 3 वर्षात त्या काश्मीरमध्ये मनमोहन सिंगाच्या सरकारमध्ये जी शांतता निर्माण केली गेली होती, 3 वर्षात तिच्या युवकांना सगळ्यांना हातात गोटे दिलेत, बाम दिलेत. आमच्या सैनिकावर त्यांनी गोटे मारलेत, बाम फेकलेत. आणि जेव्हा सैनिकांनी कारवाई सुरू केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत. त्या गुन्हे दाखल केल्यानंतर नरेंद्र मोदीनं असं केलं की ते गुन्हे वापस घेतलेत आणि आपल्या सैन्यावर गुन्हे दाखल केले. म्हणजे तिथले ज्या काश्मीरच्या पोरांना हातात गोटे दिले, बाम दिले, त्यांचे गुन्हे वापस घेतले आणि सैनिकावर गुन्हे दाखल केले. आणि हे देशप्रेम. नरेंद्र मोदी नेहमीच देशप्रेमाच्या गोष्टी सांगतात. तुमचं देशप्रेम काय? देशप्रेम कुठंच नाही. या देशामध्ये कोण सुखी आहे? मी मोदीशी माझं भांडण झालं, त्या भांडणामध्ये काय त्याच्यात. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसएन मीडिया, संगमनेर.